खेळाला सुरुवात होतीये. कोमटी वॉरियर्स विरुद्ध संभाजीनगर यांच्या बर 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 ठीक आहे. संभाजीनगरच्या खेळाडूंनी एका खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स यायचंय. बसा बसा, फक्त नाव सांगा. हां, स्क्वेअर लेग खेळून काढलाय. एक धाव मिळतीये. संभाजीनगर योद्धा या संघासाठी आणि गोलंदाजीसाठी आता सचिन कमी होता त्यामुळे त्याला फटका मारता आलेला नाही, परंतु मात्र एक धाव घेतलेली आहे. पॉइंटला खेळून परत जोरात मारलेला आहे. यावेळी झेल होतं का पाहायचंय आणि फलंदाज बाद. आदित्य यांनी हा झेल घेतलेला आहे आणि फलंदाज पहिला फलंदाज बाद होऊन परततोय संभाजीनगर योद्धा या संघाचा. अक्षय नवीन आलेले फलंदाज मैदानामध्ये उतरतायत. उजव्या हाताने राऊंड द विकेट. चांगला टप्पा आहे, चांगली दिशा आहे आणि चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. कारण ज्या वेळेला तुमच्या दिशा आणि टप्प्यावर योग्य नियंत्रण असतं त्यावेळेला फलंदाजांना तितकंच धावा घेणं अवघड जातं. संघाची धावसंख्या झालेली आहे 13 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4.5 धावांचं ॲव्हरेज हे प्रत्येक षटकामागे आहे. एक फलंदाज बाद झालेला आहे. तुषार गोलंदाजीसाठी तयार आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट थोडासा एक्स्ट्रा कव्हर वाईड घेतलेला आहे. फुल टॉस आणि परत झेल होतोय का पाहिजे, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण, उत्तम क्षेत्ररक्षण केलेलं या ठिकाणी. आणि फलंदाज बाद झालेले आहेत. बऱ्याचशा घडामोडी मैदानामध्ये घडताना दिसत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं मिड विकेटला. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. वरतून येणारा चेंडू व्यवस्थित अडवला आणि थ्रो केला, परंतु त्या ओव्हर थ्रो झाला अशा हेतूने पळाल्यानंतर फलंदाज बाद झालेले आहेत आणि 2 बाद 14. थोडीशी बिकट अवस्था आहे संभाजीनगर योद्धा संघाची. बॅकफुटला जात खेळलेला आहे कव्हर्सला आणि दुसरी धाव पळून काढण्यात येते. पाहायचंय फलंदाज बाद होतोय आणि यावेळेला मात्र यष्ट्यांना चेंडू लागला असता तर निश्चितपणे, परंतु फलंदाजांनी दुसरी धाव घेताना दुसऱ्या धावेच्या वेळेला ते काहीसे स्लो झाले त्यामुळे निश्चितपणे बाद झाले असते, परंतु यष्ट्यांवर चेंडू लागला नाही. जोरदार मारायचा चेंडू जातोय मिड विकेटला. एक धाव काढली जाते, दुसरी धाव मिळणार नाही कारण त्यांनी अगोदरच ठरवलेलं आहे आपल्याला एकच धाव घ्यायची आहे. संघाची धावसंख्या 17 झालेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4थं षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी कोमटी वॉरियर्स या संघाकडनं.
जोरात मारायचा आहे परंतु यॉर्क बॅटीच्या बुंद्यात लागलेला आहे आणि एक धाव मिळते. अजूनही चौकार षटकार काही दिसत नाही आहेत. चौकार षटकारांची गरज या संघाला आहे. धावसंख्या खूप कमी आहे. 18 धावा झालेल्या आहेत. फक्त 2 बाद 18. जोरदार फटका आहे. षटकार जातोय का पायचं आणि यावेळेला का झेल होतोय पायचा आणि उत्तम झेल. आदित्य यांनी सुरेख झेल घेतलेला आहे. सीमारेषेच्या अगदी जवळ 1 फूट अंतरावर त्यांनी हा झेल घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारे गडबड न होता व्यवस्थित चेंडूच्या खाली येत हा झेल घेतलेला आहे आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. अनंत फलंदाजीसाठी मैदानामध्ये गेलेला आहे. थोडीशी बिकट अवस्था आहे संभाजीनगर योद्धाची. 3 बाद 18 संघाची धावसंख्या झालेली आहे. उजव्या हाताने फुलटॉस मारलेला आहे. चेंडू लागला कव्हर्स मध्ये आणि 1 धाव मिळते. आनंद यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली 19 धावा. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकं संपलेली आहेत. 3 बाद झालेले आहेत. सिरियसली याचा विचार करा संभाजीनगरच्या की आपलं जे धावांची गती आहे ॲव्हरेज जे आहे ते ॲव्हरेज कसं वाढवता येईल. 1-2-3 षटकार किंवा एका दुसरी 2-1 चौकार बसल्यानंतर समोरच्या गोलंदाजांवर दडपण येऊ शकतं. प्रयत्न करावा लागणार आहे कारण फक्त 18 धावा झालेल्या आहेत. कोमटी वॉरियर्स संघ क्षेत्ररक्षण करताना चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 1 धावात सुद्धा त्यांनी केलेला आहे. 2 चांगले झेल घेतलेले आहेत. संभाजीनगर 19 धावा 3 बाद 4 षटकं झालेली आहेत. अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे आणि पंचांनी कुठल्याही प्रकारे काही निर्णय दिलेला नाही. खेळण्याचा काही प्रयत्न केलेला नव्हता फलंदाजांनी. त्यामुळे पंचांनी कुठलाही जोरात का मारायचा आहे. चेंडू बॅटीतनं हुकतोय. ऑप्शनच्या बाहेर आहे. जर शेवटपर्यंत ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. जोरात मारायचा आहे स्क्वेअर लेगच्या आणि उत्तम क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. आदिनाथने सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे. निश्चित चौकार असता. हॅलो जोरात मारलेला आहे. झेल होतोय का पाहायचंय आणि झेल बाद. सचिन यांनी उत्तम झेल. संभाजीनगर योद्धा या संघाची थोडीशी कठीण आहे कारण संघाची 20 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक सुरू आहे. 4 बाद झालेले आहेत. ऑप्शनच्या बाहेर परत एकदा झेल होईल असं वाटतं आणि झेल होणार असं दिसतंय आणि दोघांनी प्रयत्न केला होता. वास्तविक सचिनला झेल घ्यायचा होता परंतु दिनेश यांनी झेल घेतलेला आहे. जे सचिन दिनेश
आदित्य हे जे खेळाडू आहेत सीमारेषेवरचे उंच उडवलेले झेल घेण्यामध्ये अतिशय माहीर आहेत. त्यांचा त्याबद्दलचा चांगला सराव आहे. त्यामुळे संघाची समोरच्या संघाची बिकट अवस्था झालेली आहे. जर हवेत चेंडू मारला तर निश्चितपणे बाद होऊ शकतो. फलंदाज अनिल 20 धावा 5 बाद 20. पाचवं षटक सुरू आहे. 2 चेंडूवर 2 फलंदाज केलेला आहे. हॅट्रिकची संधी आहे. हॅलो 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 हॅट्रिकची संधी आहे. व्यवस्थित खेळून काढलाय चेंडू. मधल्या एसटीवरचा चेंडू होता. ओव्हर पिच होता. हे षटक संपलेले 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि कोमटी वॉरियर्सने समोरच्या संघाला खूप अडचणीत आणलेले आहे. 5 षटकांमध्ये फक्त 20 धावा झालेल्या आहेत. हॅलो हो 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 ॲव्हरेज चांगला असतं. आणि फलंदाज त्रिफळा बाद अनंत बाद होऊन परत आहेत. वीस धावा झालेल्या आहेत. हॅलो 20 धावा झालेल्या आहेत. 6 बाद 20. आशिष फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत. कॅप्टन आपल्या संघासाठी काय करतायत ते पाहायचे, कारण संघ अडचणीमध्ये आहे. 20 धावा झालेल्या आहेत. फक्त 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. चेंडू मिड विकेटला गेलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावही होणार असं दिसतंय आणि 2 धावा मात्र पूर्ण करून आपल्या क्रीजमध्ये परत आलेल्या आहेत. लेग बाय पंचांनी घोषित केलेली आहे. 22 धावा झालेल्या आहेत. चेंडू उजवी अष्ट बाहेरचा. मिडानला चेंडू खेळून काढलेला. 1 धाव मिळतीये. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो बॅटरी का हॅलो 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 आणि यावेळेला यष्टरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू गेलेला आहे. एक धाव मिळते. 28 धावा 6 बाद 28. सात षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. शेवटचं षटक बाकी आहे. 7 28 धावा आहेत. 6 बाद 28. शेवटची ओव्हर बाकी आहे. 7 झाल्या. जोरात फटका मारलेला आहे मिड ऑफला आणि एक धाव मिळतीये. हॅलो हॅलो दुसरी धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धावा. हॅलो हॅलो संभाजीनगर योद्धाचे कॅप्टन मास्टर स्ट्रोक्सचे कप्तान कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे टॉस साठी. मास्टर स्ट्रोक्स हॅलो हॅलो चेक आला आला हॅलो मास्टर स्ट्रोक्सचे कप्तान यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे टॉस साठी. दोन धावा पळून काढलेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 35 धावा. शेवटचा चेंडू. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक शेवट हॅलो 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 चेक हॅलो 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 जोरदार फटका मारला जातोय मिड ऑफला आणि एक धाव. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसरी धाव पळतात का पाहायचंय. काय 3 आहेत ना. 3 धावा. शेवटच्या चेंडूवर 3 धावा पळून काढलेल्या आहेत.
38 38 धावा 39 जिंकण्यासाठी हव्यात त्या कोमटी वॉरियर्स या संघाला. संभाजीनगर योद्धाने सुरुवातीला फलंदाजी करताना 38 धावा केलेल्या आहेत. 39 धावांचं लक्ष्य कोमटी वॉरियर्स संघासाठी नियोजित केलेलं आहे. पाहायचंय कोमटी वॉरियर्स किती षटकांमध्ये ते पूर्ण करतायत, कारण या अगोदरचा त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर त्यांनी 152 धावा केलेल्या होत्या 8 षटकांमध्ये. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्याकडे फलंदाज नाणावलेले फलंदाज आहेत. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे की त्यामध्ये आपल्याला काही सांगता येत नाही. एका दुसरे षटक संपूर्ण खेळ पलटवून टाकू शकतो. त्यामुळे हॅलो 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 करेक्ट हॅलो. हॅलो हॅलो स्टँड पाहिजे असं हातात धरून ठेवायचं म्हणजे नाही त्याला ते द्यायचे कमी जास्त होती का? आहे की? संभाजीनगरच्या सर्व खेळाडूंनी मैदानामध्ये आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. संभाजीनगर योद्धा
पहिला चेंडू पडलेला आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव. आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसलेला आहे. अभिषेक. अभिषेक नवीन आलेले फलंदाज आणि त्यांच्याबरोबर आदित्य आहेत. पहिले फलंदाज बादून मैदानामधनं पॅव्हिलियनमध्ये परतात आहेत आणि एक बाद एक पहिल्याच षटकामध्ये. आणि अचानक सर्व क्षेत्ररक्षक गोलंदाज हे संभाजीनगर योद्धाचे चार्ज झालेले आहेत. ते खेळायला तयार आहेत आणि आपला मनोदय त्यांचा स्पष्ट आहे. मिड विकेट डीप गेलेला आहे. मिड ऑन वरती आलेला आहे. लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न प्रत्येक चेंडूवर केला जाईल कारण जे टार्गेट आहे ते अतिशय कमी आहे. त्यामुळे विकेट जर तुम्ही घेतल्या तरच सामना जिंकू शकता. आणि हा नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. आणि पंचांनी फ्री हिट घोषित केलेली आहे. ऑप्शनच्या बाहेर वेगात पडलेला चेंडू. 3 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 3. सर्व खेळाडू एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. लेग स्टंपच्या बाहेर वाईड पंचांनी घोषित केलेला आहे. आणि असं दिसतंय की ज्या वेळेला एखादा गोलंदाज समोरच्या फलंदाजाला बाद करण्याचा अतिरिक्त प्रयत्न करतो, जास्त प्रयत्न करतो, त्यावेळेला चेंडूची दिशा थोडीशी भरकटते. हा मात्र खेळून काढलाय थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव मिळते आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलेला आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला परंतु पायाला लागून चेंडू वरती उडाला. त्यामुळे अन्यथा आणखीन धावा मिळाल्या असत्या. संघाची धावसंख्या आहे 5. 1 बाद 5. 44 चेंडूंमध्ये 34 धावा करायच्या आहेत. आणि हा चौकार कव्हर मधनं मारलेला आहे. उंचपूर या देहेष्टीचे आदित्य मागच्या सामन्यामध्ये तब्बल 112 धावा कुटलेल्या आहेत. चौकार षटकारांची आतषबाजी केलेली आहे. ते आदित्य फलंदाजीसाठी ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानामध्ये आलेले आहेत आणि पहिल्याच चेंडूवर त्यांच्या स्वतःच्या खेळताना त्यांनी चौकार लगावलेला आहे. तो कव्हरच्या डोक्यावरनं उंचीचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. आणि यावेळेला झेल होते का पाहायचंय. झेलबाद. एका षटकामध्ये 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि अचानक वातावरणामध्ये बदल जाणवतोय सर्वांना. संभाजीनगर योद्धाचे सर्व खेळाडू प्रोत्साहित झालेले आहेत. एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत.
आणि आपला जिंकण्याचा मनोदय आहे, आम्ही जिंकण्याच्या शर्यतीमध्ये आहोत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बादून परत आहेत कोमटी वॉरियर्सचे. थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स, आणि कारण जिंकण्यासाठी आवश्यक धावा आहेत त्या 39 धावा करायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बादून परतलेले आहेत. चांगलं षटक टाकलेलं आहे, त्यामध्ये अतिरिक्त 3 धावा गेलेल्या होत्या वाईडच्या. अनिल गोलंदाजीसाठी आलेले आहेत, शुभम गोलंदाजीसाठी आलेले आहेत. आशिष थांबा जरा. आता कुणी करूया, आम्ही आशिष लिहिणार काय, जाऊ दे आता आम्ही पण किती. फुल टॉस. कुठल्याही प्रकारची धाव घेतलेली नाहीये, कारण सरळ तो चेंडू गेलेला आहे क्षेत्ररक्षकांकडे, त्यामुळे 2 बाद 9. जोरदार फटका मारलेला आहे, जातोय सीमारेषेच्या पायचे. क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. जो चौकार चाललेला होता तो चेंडू अडवलेला आहे असं दिसतंय, आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. ज्या वेळेला कमी टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ पहिल्या षटकापासून एकमेकांना प्रोत्साहित करताना दिसतोय. आणि 2 बाद 11. फुलटॉस, आणि यावेळेला हा मात्र नक्की षटकार जाणार असं दिसतंय. षटकारही गेलेला आहे, चेंडूही बाहेर गेलेला आहे दिसतो मला वाटतं. चेंडू आहे आतमध्येच आहे. सतरा धावा झालेल्या आहेत, 2 बाद 17. फुलटॉस चेंडू होता, यष्टांच्या थोडक्यात वरन गेला, त्रिफळा बाद झाले असते. ऑप्शनच्या खूप बाहेर असल्या कारणाने पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली 19 धावा. 19 ना, 18 धावा झालेल्या आहेत, 2 बाद 18. फुलटॉस, सुरेख फटका मारलेला, 4 धावा. फटक्यामध्ये जोर होता, त्यामुळे तो मिड विकेटला गेलेला आहे. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या 22 धावा झालेली आहे. या अगोदरचं षटक चांगलं होतं, यामध्ये 2 फलंदाज बाद झाले होते, परंतु या षटकामध्ये जास्त धावाने गेलेले आहेत. चेंडू थोडासा फसव्या पद्धतीने चेंज ऑफ पेस टाकलेला चेंडू उजव्या यष्टी बाहेरचा. षटक संपलेला आहे. 22, 2 बाद, 2 षटकांचा खेळ झालेला आहे. छत्तीस चेंडू आणि 17 धावा. पायाला लागून चेंडू स्क्वेअर लेगला गेला होता. 1 धाव मिळतीये.
एक्स्ट्राच्या बाहेर चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. षटकार. हा बोला आता कुठे आहात? हिंगण्यात कुठे आहात? हा मग तिथनं तुम्ही आहे ना सरळ जा पुढे उजव्या हाताला वळायचं हिंगण्यात आपल्या त्या कॅनलच्या बाजूच्या रस्त्याने सरळ सरळ पुढे गेलं की हिंगण्याचा पूल लागतो. हिंगण्याचा पूल तिथनं राईटला हिंगण्यामध्ये व्हायचं. दरम्यान हा जातोय सीमा पार 4 धावा. उजव्या हाताला वळायचं उजव्या हाताला. तुम्ही HDFC बँकेचे इथे आहात ना? थोडंसं पुढे जाऊन लगेच उजव्या हाताला घ्या. पहिला उजवा पहिले हाताचा हा बरोबर त्या समोर करेक्ट. साई कृपा म्हणून तिथं खाली द्या खाली. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. 33 चेंडूंमध्ये 5 धावा. मिडविकेटला 1 धाव पळून काढलेली आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. चौकार बसतोय का ते पाहायचंय. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. जोरदार फटका मारायचा आहे आणि फलंदाज बाद. बॅट्समनचं नाव काय? बॅट्समन अंशुल. नवीन आलेले फलंदाज अंशुल स्ट्राईकवर. जिंकण्यासाठी 4 धावा फक्त नामामात्र पाहिजेत आणि चौकार मारतायत का ते पाहायचे. टॉस होता. बॅक टू बॉलर मारलेला आहे. या 4 धावा आणि या चौकार. सामना संपलेला आहे. आणि कोमटी वॉरियर्सने हा सामना 8 गडी राखून जिंकलेला आहे. 7 गडी राखून जिंकलेला आहे आणि संभाजीनगर योद्धा यांना पराभूत व्हावं लागलेलं आहे. यानंतरचा सामना